मी स्वतःला सावरून घेईन ग, पण यामध्ये त्या बिचाऱ्याची काय चूक आहे? सगळी चुकी तर माझीच आहे. मी उगाच त्याला बघून हसले. मला वाटतं त्याला बोलून ना सगळं क्लिअर केलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही बोलून क्लिअर करत नाही ना, तोपर्यंत मला वाटतंय मी अशीच राहील. तो बिचारा माझ्याबद्दल काय काय विचार करत असेल का आता? काही मुलगी आधी माझ्याकडे बघून हसली आणि आता बघत सुद्धा नाही. मी काय म्हणते, आपण त्याला भेटून सगळं बोलायचं का? काही वेडीबिडी झाली काय तू? हा, स्वतःच्या पायावर दगड कशाला मारून घेते? हे बघ, जे होतं ना ते सगळं चांगल्यासाठीच होतं. आणि तसंही तुला बोलले होते मी आधी, 2 दिवसाचं प्रेम आहे फक्त. आणि जर तुझं खरंच प्रेम असेल ना, आणि त्याचं पण तुझ्यावर खरं प्रेम असेल ना, तर 2 दिवस देऊयात त्याला. 2 दिवसामध्ये कळन की त्याचं खरं तुझ्यावर प्रेम आहे का काय. काय? आणि हसत जा जरा, घरच्यांना असं नको दाखवू तू टेन्शनमध्ये. आता हस ना. येडाबाई. होय रावल्या हळू. गण्या, आपण इथं आलोय खरं, राणीच्या बापान बघितलं ना, आपण मेलोच लागा. आपलं 10-13 एका दिवशी होते बघ. वा रे मित्रा, हा अरे प्रेम म्हणजे तुला काय एवढं सोपं वाटलं का? हा अरे प्रेमात संघर्ष करावा लागतो मित्रा, माहिती का? प्रेम म्हणजे काय दुकानातला खाऊ काय? गेला दुकानात घेतला आणि खाल्ला. हा दिवस रात्र झटावं लागतं, तेव्हा कुठं प्रेम मिळतं? मला सांग, तुझं तिच्यावर प्रेम आहे का नाही? अरे गण्या, आहे की प्रेम, मग पण तिचा बाप माहित नाही का कसा तुला? अरे टेन्शन घेऊ नको तू. हा लढाई लढण्याआधीच हरला तू, मग जिंकणार कसा? अरे प्रेमासाठी संघर्ष करावा लागतो. तू काय काळजी करू नको. तिचा बाप जरी समोर आला ना, तर तुझा ह्यो मित्र बोललो ना त्याच्याशी. हा काय टेन्शन घेऊ नको. बर मी आहे, तू बघ आली का? गणेश सर, हा. तुम्ही म्हणताय तसंच करो. चल रे, पण ये नका बाहेर ये. चल रे. अरे काय लावलं इथं? जाऊ पुढे मी. नको नको पुढं नको जाऊ. अरे गप्पा ना. ये नका. गण्या, ए गण्या, काय तर बडबड कर केला का? तू शांत बसला ना, मला बी करमत नाही लागा. काय रे? ए गण्या, अण्णा, तुम्ही इथं काय करताय? अरे तू काय करायला ते सांग पहिलं. हा? मी काय लपून छपून बघतात दोघं? काय नाही, काय नाही. कॉलेजला जायचं नाही का? हो चाललो होतो, पण प्रॉब्लेम झाला एक. काय प्रॉब्लेम झाला? प्रॉब्लेम काय झालं? अण्णा माझं घड्याळ पडलो होतो. अहो ते स्वतः इथं आलं, बाकी काय नाही. हा नक्की घड्याळ पडलंय ना? घड्याळच पडलंय. बरं पडलंय घड्याळ, हातात घड्याळ नाही. बरं बरं बरं. हातात घड्याळ नाही. अरे रिकाम टेकडं बोंबलत हिंडू नका, नाही तो होताला आमच्यासारखे. जरा शिकून बाहेर पडा. काय हॅलो, खरं आहे अण्णा तुमचं. जाऊ का? निघ. तेवढं घड्याळ सापडलं तर द्या. बरं शोगण्या कुठे गेला आईच्या गावात? अण्णा पण ऐन टायमाला पचकतंय. अण्णा माझी काही चूक नाही, मी तुमच्या पाया पडतो अण्णा. अजून माझं लग्न व्हायचंय अण्णा, माझा संसार बाकी. माझे लेकर व्हायच्या आधीच अनाथ होती ना अण्णा, मला माफ करा, मी काय केलं नाही. पाहिजे तर तुमच्या समोर पदर पसरतो मी अण्णा. पसार बघू पदर कुठं तुझा. साला तिथं मला एकटा टाकून आलास काय? अयो रावल्या तू सोय. अरे माझी पाटली होती ना एवढी. अरे तुला माहिती का, अण्णाने कांद्या वाट ठेवला, माझी एवढी पाटली. तुला सांगतो, इथून पुढे तिच्या घराकडे जायचं असेल ना, तुझी तू एकटा जा बाबा, मी काय येणार नाही. थांब, तिच्या घरी जायची आयडिया कोणाची होती? अरे आयडिया माझीच होती रे बाबा. नको बाबा, असं अण्णाला बघून असं वाटलं साक्षात यमच दिसला पांढऱ्या कपड्यामध्ये. गा बस, मस्त आणायच. तिथं तर लय मोठा डायलॉग मारत होता रे. बापाला तर बघून गेलं, हाऊन तेवून. लढायच्या आधीच हरला का तू? ते डायलॉग मी असेच मारत असतो, तुला माहित नाही का? बरं लक्षात ठेव बाबा, इथून पुढे तिच्या घराकडे काही जायचं नाही. एक काम कर, ती गावात आली ना, नाहीतर मळ्यात भेट तिला, आणि तिकडच बोल. पण घराकडे काय नको मित्रा. अरे अण्णा लय कडक माणूस आहे. एका दिवशी 10वा 12वा 13वा वर्ष श्राद्ध सगळं होईल. मस्त आणायचं. अरे खटकाची आवलं द्यायची.
होय ती आली बघ. जा जा सांभाळून. अरे बोल बोल तुम्ही जा तू. राणी थांब. काय रे गाणं काय? हे बघ राणी, ते राहुल्यास तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि मला माहिती तुला बी तेवढं लय आवडतोय. मी बघितलं तुला त्याच्याकडे बघून लाजताना हसताना. मग हे असं मध्येच का बंद केलंस ग? हा अगं लहानपणापासून ओळखतोय मी त्याला, लय चांगलं पोरग आहे. हे बघ गाण्या, लहानपणापासून ओळखत असशील तू, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. आणि तसंही पण सगळे मुली सारखेच असतात. हे बघ राणी, तू त्याच्याविषयी जे विचार करते ना ते एकदम चुकीचं आहे. अगं लय चांगलं पोरग आहे ते. हा तू जर म्हणते ना तसं की दुसऱ्या पोरीच्या महागा लागत येतं लगेच पोरं, तसं असतं तर आतापर्यंत तुझा विचार सोडून दुसऱ्या पोरीच्या महागा लागला असतं ते. कळलं का? पण अजूनही तुझ्याच महाग आहे, कारण त्याचं तुझ्यावर खरं प्रेम आहे. हे बघ, मला हे काय ऐकायचं नाही आणि मला या प्रेमात पडायचं पण नाही. मला एवढं माहिती आहे का, प्रेमात पडलं ना आयुष्य बर्बाद होतं. आणि 2 दिवसाच्या सुखा करता कशाला प्रेमात पडायचं? हे बघ राणी, प्रेम ही अशी गोष्ट आहे ना समुद्रासारखी. कळलं का? किनाऱ्यावर उभं राहून आतमधल्या खोलीचा अंदाज नाही का घेता येत. तू काय कर, एकदा त्या प्रेम नावाच्या समुद्रात उडी घे, तेव्हा तुला त्या खोलीचा अंदाज येईल. हा अगं राहुल सारखं पोरगा तुला नाही भेटायचं ग. एकदा वेळ निघून गेली ना तेव्हा बी निघून जाईल आणि मग बसशील पस्तावत. हे बघ, मला असे डायलॉग देऊन ना तू काय मला त्याच्या प्रेमात नाही पाडू शकत. आणि मला या प्रेमात खरं तर पडायचंच नाही. तुला कळतंय का? त्याला सांग दुसरी मुलगी शोधायला आणि माझ्याकडून त्याला सॉरी पण बोल. अगं राणी, राहुले, तिचा विचार सोडला का तू? अरे ती डायरेक्ट बोलली तिला प्रेमाभिमत नाही पडायचं म्हणून. हा बघितलं ना, तुला बोलले होते ना मी 2 दिवसाचा प्रेमी म्हणून. अरे तुला बघत पण नव्हता तो, विसरून गेला लगेच तुला. हळू उतरा, थांबा, चप्पल घाला अण्णा. गण्या, हा ते बघ राणी नाना. ये आता गो. हाना काय ते झाले, चल. राहू दे, आपल्याला काय करायचंय? शेवटी राणीचा बाप आहे तो. आई एक काम कर, इथं अण्णाला धरून थांबतो, मी कोणाला तरी ना घेऊन येते इथं गाडी चालवायला. म्हणजे आपला गाडी घेऊन जातो दवाखान्यात. अण्णा इकडे इथं थांबा तुम्ही, असं धरा याला. हे गण्या, अरे आपल्या डोळ्यासमोर काढतोय, हे बरोबर नाही बरं. चल जाऊ. थांबा, मी लगेच घेऊन येते बरं का. लवकर या. अरे राणी का पळते तिकडं? चल. राहुल, राहुल तिला चल ना, अण्णाला काहीतरी झाले. काय झालंय? काय झालं अण्णा? अण्णा काय झालंय? अण्णा, अण्णा थांबा. राहुल की गाडी लवकर. वळव. वळव, वळव. तू सरका, तुम्ही सरका. अरे वळव. अण्णा बसा. अण्णा बसू, लवकर बसो. मामी तुम्ही काय टेन्शन करू नका. तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही दवाखान्यात तोंड पुसायला लागले. हो हो काय नाही. बसला. अण्णा आई आई अगं आई नको. आई अगं सगळं ठीक होईल. कसे येणं झालेत का अजून? किती वेळ झाला? आई काय झालं तर नसेल ना? अगं नसल काय झालं, एकदम व्यवस्थित असतील ते. तू टेन्शन नको घेऊ बरं. थांबीत ना, तू थोडंसं पाणी घेऊन येते. गाडी कोणाची बाजू? आले अण्णा हळूच उतरा. काय म्हणले बेटा? बरं आहे बाबा बाई, आता बरं झालं. बरं वाटतंय ना? बसवा त्यांना इथं, बसू दे, बसू दे. खाली बसा, बसू दे खाली. हळूच बसा. अहो काय टेन्शन नका घेऊ.
डॉक्टर बोललो की ॲसिडिटीचा त्रास जास्त झाला म्हणून छातीत दुखत होतं. त्यांनी गोळ्या दिल्यात की ह्या टायमार घ्या. हे घे पाणी अण्णा. बरं वाटतंय का अण्णा तुम्हाला? आता बरं वाटतं माय. आणि काय गरज पडली ना आम्हाला कधी पण हाक मारा, आम्ही आहेच की इथं. आहे की नाही का? हो अण्णा तुम्ही काय काळजी करू नका. हा राहुल्यान मी अगदी निमेरात्री बी यायला तयार आहेत. हा सुमे, तुला सांगतो हे दोघं जर नसते ना आज माझं काय खरं नव्हतं बघ. माझी गॅरंटीच नव्हती बाबा. तुला सांगतो राणी, देवासारखे हे दोघं पावले मला. अरे अरे हो राहुल्या तो इतका हुशार आहे. तुला सांगतो तो डॉक्टरला असा बोलत होता आणि तो डॉक्टर समजून सांगतो ह्यो तुला सांगतो असा पळतोय माझ्यासाठी. बाबा 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 काय ते पळणं तवा बघितलंय बाबा. ह्यो लय हुशार आहे ना. तुमच्या दोघांमुळे माझी जीव वाचलाय कडे. हा तुम्हाला माझी जेव्हा गरज पडन अर्ध्या रात्रीला तेव्हा माझ्याकडं नक्की या. मी तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार. अहो अण्णा, हा. असं नका बोलू. संकटाच्या वेळी एकमेकांची मदत करायची असते. हो याला तर माणूस की म्हणतात. आज आम्ही तुमची मदत केली, उद्या तुम्ही आमची मदत कराल. आणि अण्णा, डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं मसालेदार पदार्थ खाऊ नका. आणि ते तंबाखू खाताय ना ते पण सोडा अण्णा. हे बघा, तू म्हणतोस ना बघू सोडून दी. सोडली तो आज शब्दावर सोडली बस. हा द्या टाकून. हा टाक. अहो अण्णा, जीवापेक्षा मोठं काय नसतं हो. हाव ना हाव ना. राहू दे. अरे बाबा देवानी पावलात र माझ्यासाठी. देवानी पावलात खरंच. बरं अण्णा, हा. काळजी घ्या. हा हो. तुम्ही काय टेन्शन नका घेऊ. हा. आम्ही आहेच, काय गरज पडली तर लावा. बरं बरं. कावा बी आवाज द्या. हा हा हाय राहुल आहे. हो या बाबा या. चल राहुल. नाही बोलू नका. पाण्याचा घोट घ्या एवढा. अरे देव पावला तुम्ही. खरं देव पावलं नाही तर आपलं काही खरंच नव्हतं बोल. अरे हो राहुल्या तो इतका हुशार आहे. तुला सांगतो तो डॉक्टरला असा बोलत होता आणि तो डॉक्टर सगळी माहिती त्याला सांगत होता. संकटाच्या वेळी एकमेकांची मदत करायची असते. हो याला तर माणूस की म्हणतात. गीता, काय मॅडम, आता आठवण आली का माझी? एवढे दिवस कुठं होता तुम्ही? 2 दिवस झाले भेटली नाही मला तू. अगं तर रावलेला विसरायला लावलं होतं तुला मी 2 दिवसात. तू तर मलाच विसरून गेली. अरे देवा, काय काय लिहिलं रे बाबा माझ्या नशिबात तू अजून. हे बघ गीता, मी नाही त्या राहुलला विसरणार आणि नाही तुला विसरणार. बरं, आणि तू जेवढं मला राहुल बद्दल सांगत होती ना ते सगळं खोटं आहे ग. आणि तू म्हणती ना की सगळे मुले सारखेच असतात, तर त्या मुलांमध्ये नाही ग राहुल. राहुल जरा वेगळाच आहे. अगं बाई 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 बाई, काय राहुलनी काय जादू केली काय माहिती तुझ्यावर. त्याने नाही काही काळी जादू केली. तो तर माझ्याकडे बघत पण नाही. हा हो मग काय तू परत त्याच्या नादी लागणार आहे का? हो. आणि तुला माहिती काय झालं? काय झालं? कसं आहे राहुल? हे बघ आपले काळे सर सांगतात, मॅडम सांगतात, ते काय खोटं आहे का? ह्या गोष्टी होणं साहजिक आहे रे. ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचंय. हे बघा, तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल पण त्याला तुमच्यासोबत काहीच बोलायचं नाही. हे बघ राहुल, मला माहिती माझी चुकी होती, पण मग एकदा तरी माझ्याकडे बघा रे. खरं तर राहुल ना, चुकी तिची नाही, चुकी माझी आहे. मीच तुझ्याबद्दल वाईट साईड तिच्या मनामध्ये भरवलं. ऐक ना, प्लीज माफ कर मला आणि प्लीज तू तिच्याशी बोल. तिला काहीतरी सांगायचंय तुला. तिला काहीतरी सांगायचं असू दे नाही तर बोलायचं असू दे, त्याला काहीच कुणाचं ऐकायचं नाही आणि कुणासोबत बोलायचं नाही. तो ना आता ह्या सगळ्यातून बाहेर पडलाय. आणि प्लीज आम्हाला आता काही डिस्टर्ब करू नका. थांब का नाही राणी, बोल तुला काय बोलायचं. राहुल, इथं नाही, पण संध्याकाळी टेकडीवर ये, तिथं बोलूयात आपण. मी गीताला घेऊन येते, तू गण्याला घेऊन ये. बर. होय का? काय बोलत असेल राणी राहुल्याला?
मी काय अगं बाई आधीच्या मधला हिरो आहे का की जेव्हा मला त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी कळत असतील? जोक जोक चांगला करते का तू हा? एखादी युट्यूब चॅनल काढ ना, व्हायरल होऊन जाशील लवकर. अयो लय घाण बघते रे. ते बघ तिकडे बघ ना, अगं डोंगर किती मस्त आहे. अर्धा तास झाला आपण इथून बसलोय. तुला जे काय बोलायचं बोला लवकर. उगाच लोकांनी बघितलं ना, लोकांचं सोड. तुझ्या आनंद बघितलं तर पंचायत व्हायची आपली. अरे अण्णा तर माझ्यापेक्षाही जास्त तुझ्या प्रेमात पडले. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे असं नव्हतं म्हणायचं मला. मग कसं म्हणायचं म्हणा लवकर. का जाऊ मी? नकोच थांब. अरे राहुल हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी ना मुलांनी केलेल्या चांगल्या वाटतात, पण आता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्याच्यामुळं मीच बोलते हे सगळं. पण मग ना ते सगळं बोलण्यासाठी ना मला थोडीशी हिंमत पाहिजे, आणि त्यासाठी ना तू थोड्या वेळ थांब. मग हिंमत आल्यावर बोल ना. आताच सांगितलं पाहिजे का? हो आत्ताच सांगितलं पाहिजे, कारण मला सांगायचं आहे का मला ना तुझ्याबद्दल काय वाटतं, की मी तुझ्याबद्दल काय विचार करते, आणि तू माझ्यासाठी काय आहे ते. राहुल, मी सतत तुझाच विचार करत असते रे. आणि तुला रात्री माझ्यामुळे झोप येत नव्हती ना, तू दुपारी झोपायचा ना, आणि माझ्यामुळे तू घरच्यांचा मार पण खायचा. पण आता असं काहीच नाही होणार. का? हे बघ, आता तू उगाच भोळा बनू नकोस. तुला माहिती मी कशाविषयी बोलते आणि काय बोलते ते. ए बाई, तुला जे काय बोलायचं ना लवकर बोल प्लीज. गीता, तुला एखादा मुलगा नाही का आवडत? मला तसा मुलगा पाहिजे ना, हा. तो ह्या जगात शोधून पण सापडणार नाही. ह्या जगात शोधून सापडणार नाही. हम्म. मग एक तू काम का नाही करत, म्हणजे मंगळ ग्रहावर का जात नाही मुलगा शोधायला? अरे ते काय बोलायला लागलेत मगापासून? हा म्हणजे तसं नाही म्हणायचं मला गीता. हे बघ कसं असतं, गावात अनेक हँडसम मुलं आहेत ज्यांना तू बोलत असशील, भेटत असशील. हा कधी कधी ना माणूस नजरेसमोर असतो, पण आपल्याला ना त्याचं महत्व कळून येत. तो दूर गेला ना मग त्याचं आपल्याला महत्व कळत. मग आपण त्याच्या मागा लागतो. तो कुणाच्या तरी मागा लागलेला असतो. तो ज्याच्या मागा लागलेला असतो तो परत आपल्या मागा लागतो. अगं म्हणजे कसं असतं, जोपर्यंत माणूस आहे ना त्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. हा त्याचा प्रपोज ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तू काय मला फ्लर्ट बीट करतो की काय? कोण? मी तुझ्यासोबत फ्लर्ट? एवढी खराब चॉईस नाही आपली. हा? मग चॉईस तर माझी खराब नाहीये, माझ्या मैत्रिणीसाठी इथं आलेले मी. आणि मग मी कुणासाठी? तुझ्यासाठी आलोय काय? चिचून रे, मी पण माझ्या मित्रासाठी आलोय. मला नाही वाटत तुझ्या मित्रासाठी इथं आलेलं आहे. असं वाटतं तू भांडायलाच आला माझ्यासोबत इथं. अगं मग तू बी माझ्यासोबत भांडायलाच आली की. हा तू काय मैत्रिणीसाठी आली का काय? काय रे तू उगाच डोक्यात दही नको करू बरं. अरे त्या दह्याची लस्सी करू ना आपण, नंतर खायला होईल ना मस्त पैकी. नको? तुझ्याशी काही बोलू का नको खरंच प्रश्न पडतो मला. ए चल नको बोलू, हो तिकडं. अरे तू तिकडे चिचून रे, चिचुंद्र्या चिचून रे. चिचुंद्र्या. राहुल, आपण जेव्हा प्रेमात पडतो ना तेव्हा तुला चांगलंच माहिती आपल्यासोबत काय होतं ते. मी कधी कोणाच्या प्रेमात नाही पडलो, त्यामुळे मला कसं कळणार? असं? त्या दिवशी ते गुलाबाचं फुल तू कोणासाठी आणलं होतं? ते फुल मी गण्यासाठी आणलं होतं. गण्या माझा लहानपणीचा दोस्त आहे ना, म्हटलं दोस्ताला एक फुल द्यावं. हो का? मला वाटलं की दुसरं कोणातरीसाठी की काय. नाही नाही, ते गण्यासाठीच होतं. तुला माहिती का हे फुल मी कोणासाठी आणलं? आणलं असेल तुझ्या मैत्रिणीसाठी. जसं मी गण्याला दिलं ना तसं दिसेल की तू घेताला. हे बघ, आता ना तू जरा जास्तच भोळा बनून राहिलाय. तुला तर चांगलंच माहिती आणि मला पण चांगलंच माहिती त्या दिवशी ते फुल ना तू माझ्यासाठी आणलं होतं, आणि आज हे गुलाबाचं फुल ना मी तुझ्यासाठी आणलं. माझ्यासाठी? का? कारण ना राहुल, मला तू आवडतोस आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता याच्या पलीकडे मी जास्त नाही बोलू शकत. राणी, तुला खरंच मी आवडतो? नाही, खोटं खोटं. पण मला तू खरंच आवडते. हे बघ राहुल, मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली. तुझ्यासोबत असं नव्हतं वागायला पाहिजे. मला माफ कर. आणि याच्यानंतर ना तुझं मन दुखल ना, मी असं कधीच काहीच नाही वागणार. आणि मी तुला वचन देते
मी तुझ्यावरचं प्रेम ना कधीच कमी होऊ नाही देणार. राणी मी पण तुला वचन देतो, तुझ्यावरचं प्रेम मी कधीच कमी होऊ देणार नाही. अगं हे प्रेम करणं एवढं वाईट असतं का? म्हणजे बघ ना, बिचारी चिंगीन बाळ्या ते पळून गेले आणि गावी आलो त्यांच्या घरच्यांनी लय मारलं का त्याला. बिचारा चिंगीची काय चूक आहे का यात? तुला एवढ्या नसत्या चौकशा कशाला पडल्यात ग? तसं नाही ग, पण मला सांग ना ग, हे पळून जाणारे लोक नेमकं काय करतात ग? तर घरी बी लक्ष द्यावं. म्हणजे म्हणजे काय, तुमची पोरगी कॉलेजला जाते का कुठे जाते ते जरा बघाव. त्याची चूक नाही अरे चूक माझी आहे, माझी. मी तुला जन्माला घातलं ना, ही माझी चूक आहे, समजलं का? जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, हा? तुला 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 शिक्षण दिलं, चूक झाली माझी, चूक. तुमची चूक